इचलकरंजी शहरातील उत्तम प्रकाश थिएटर चौकात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे। या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। रात्रीच्या सुमारास युवकांमध्ये झालेल्या वादातून हा खून झाला आहे। मयत विशाल लोखरे व संशयित आरोपी सागर वाघमारे, यश चौगले, संतोष मनोळे यांच्यात वाद झाला होता। एका वाईन शॉपमधून दारू घेऊन जाणाऱ्या विशालला चौघा युवकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीखाली ढकलले। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। या खून प्रकरणी गावबाग पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर वाघमारे, यश चौगले, संतोष मनोळे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला आहे। नंदुरबारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वन विभागाचा अजब कारभार समोर आलाय। गुजरात राज्यातून जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्याचा डाव फसला। गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बसद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्याचा प्रयत्न होता, मात्र आदिवासी बांधवांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला आहे। विरोध वाढल्यामुळे अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतलाय। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हॉटेलमध्ये बसून रचण्यात आला। पोलिसांच्या तपासात ही नवीन माहिती समोर आली आहे। त्यानंतर पोलीस सरळ त्या हॉटेलमध्ये जाऊन पोहोचले। पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर केवळ 20 दिवसांचे बॅकअप मिळाले। 20 दिवसांपेक्षा जुने बॅकअप नसल्याने 8 डिसेंबरचे सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नाहीत। खंडणी आणि खुनाच्या या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील एका घटनेची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे। बाळापूर तालुक्यातील या घटनेने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे। रिधोरा येथील या घटनेने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातलाय। एका व्यक्तीची राष्ट्रीय महामार्गालगतची हॉटेल अज्ञात व्यक्तीने जाळली। पूर्व वैमनस्यातून हे कृत्य केल्याची शंका व्यक्त होत आहे। त्यात हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणात आतापर्यंत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत। अधिक उत्पन्न, गडगंज संपत्ती, वाहने असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची जोरदार छाननी सुरू आहे। या महिलांनी परिस्थिती चांगली असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। या महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे। या महिलांना योजनेतून बाद केलं जाणार आहे। काही लाभार्थी बहिणी तर सरकारी तिजोरीत पैसे जमा केले आहेत। सरकारने मोठं पाऊल उचलल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत। या योजनेच्या 2.5 कोटी महिला लाभार्थी आहेत, पण सर्वांच्याच अर्जाची छाननी होणार नाही। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कोणत्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार आणि कोणत्या महिलांच्या अर्जाची होणार नाही याची माहिती दिली आहे। या आठवड्यात सोन्याने जोरदार मुसंडी मारली। सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले। 14 जानेवारी रोजी 110 रुपयांची घसरण झाली, तर 15 जानेवारीला 110, 16 जानेवारी रोजी 550 तर 17 जानेवारी 750 रुपयांनी सोने महागले। या आठवड्यात सोने 1730 रुपयांनी महागले। या आठवड्यात सोन्याचे भाव चांगलेच तापलेत।